तुमच्या मनात येणारे प्रत्येक विचार जर खरे असते तर तुमचं आयुष्य किती भीतीदायक झालं असतं ना. कधी विचार केलाय का या गोष्टीचा? नमस्कार मंडळी, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे विचार आणि सत्य यात फरक. आपल्या मनात दिवसभरात लाखो विचार येतात. काही सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात, तर काही भीतीने भरलेले असतात. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, जे विचार आपल्या मनात येतात ते सगळेच सत्य असतात का हो? सायकोलॉजी सांगते मानवी मेंदूत 90 ते 100 अब्ज न्यूरॉन्स असतात. ते न्यूरॉन्स आपले अनुभव, आपली भीती, अपयश, आपल्या जुन्या आठवणी यानुसार मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून विद्युत आवेग निर्माण करते आणि त्यातूनच विचार निर्माण होतात. म्हणूनच आपल्या मनात येणारे 80 ते 90% विचारांमध्ये भीती, शंका आणि जुने अनुभव दडलेले असतात. म्हणजेच आपण विचारांवर विश्वास ठेवतो, पण ते वास्तव नसतात. प्रत्येक विचार खरा नसतो. मन विचार कसं तयार करतो? आपलं मन म्हणजे एक फिल्टर मशीन आहे. आपण वर पाहिल्याप्रमाणे आपला मेंदू 3 गोष्टींवर आधारित विचार तयार करत असतो. 1 भूतकाळातील अनुभव, 2 भीती आणि असुरक्षितता, आणि 3 समाजाने दिलेल्या मान्यता. आपण हे एका रिअल लाईफ उदाहरणातून समजून घेऊया. एखादा व्यक्ती त्याच्या एका कामात अपयशी झाला तर लगेच समाज तुला काहीच जमत नाही, तू कोणत्या कामाचा नाहीस असे बोलून ती व्यक्ती कशी अपयशी आहे हे दाखवून देते. त्यामुळे त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याचा जराही विचार समाज करत नाही. कालांतराने समाज त्याचे अपयश विसरूनही जाते, पण ती व्यक्ती स्वतःबद्दल हाच विचार करते की मी किती अपयशी आहे, मी कोणत्याच कामाचा नाही. पण हे सत्य आहे का? नाही, हे फक्त मनाचे अंदाज किंवा निष्कर्ष असतात. सायकोलॉजी भाषेत याला मानसिक भ्रम असे म्हणतात. उदाहरणार्थ, ऑल ऑर नथिंग थिंग्स म्हणजेच मी परफेक्ट नाही म्हणजे मी वाईट आहे. ओव्हर थिंकिंग, छोट्या छोट्या गोष्टींना मोठं संकट बनवणं. आणि माइंड रिडिंग, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, हे फक्त अंदाज असतात. याला कुठलाही पुरावा नसतो. आता आपण पाहणार आहोत विचारांना पाहणं वर्सेस विचार होणं. आपण ही संकल्पना थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. अध्यात्म सांगतं की तुम्ही तुमचे विचार नाही, त्या विचारांचे फक्त साक्षीदार आहात. विचार होणं म्हणजे काय? जेव्हा तुम्ही विचारात हरवता तेव्हा मी अपयशी आहे असं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही तेच बनता. मी एकटा आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवायला लागतो. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात की विचारात खूप ताकद आहे. हे विचारच आपली ओळख बनते. विचारांना पाहणं म्हणजे नक्की काय? विचारांना पाहणं म्हणजे जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा फक्त निरीक्षण करता. हा एक विचार आहे, हे सत्य नाही, हे तुम्ही ओळखलेलं असतं. उदाहरणार्थ, मी घाबरलो आहे असं वाक्य बोलण्यापेक्षा माझ्या मनात भीतीचा विचार येतो असं बोलणं केव्हाही चांगलं. मी एकटा आहे असं बोलण्यापेक्षा माझ्या मनात एकटेपणाची भीती येते असं बोलावं. हा छोटासा बदल तुम्हाला विचारांपासून नक्कीच मुक्त करेल. आपण सगळेच आज मोबाईल वापरतो. त्या मोबाईलवर आपल्याला सतत नोटिफिकेशन येत असते. कधी व्हॉट्सअप मेसेज, कधी सोशल मीडिया अलर्ट्स, कधी एखादी ॲड, तर कधी स्पॅम कॉल्स. आपण प्रत्येक नोटिफिकेशन ओपन करतो का हो? नाही ना, कारण आपल्याला माहीत असतं काय महत्त्वाचे आहे आणि काय निरर्थक. आपलं मनही असंच काम करतं. आपल्या मनात पण असेच विचारांचे नोटिफिकेशन सतत येत असतात. मी अपयशी आहे, लोक काय म्हणतील,
मला हे नाही जमलं तर, काहीतरी वाईट होणार आहे. आता प्रश्न हा आहे की आपण प्रत्येक विचार उघडून पाहणार का? आपण जेव्हा प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवतो तेव्हा चिंता वाढते, आत्मविश्वास कमी होतो, मन थकून जातं, कारण आपण स्पॅम विचारांनाही सत्य मानायला लागतो. जागरूकता म्हणजे नक्की काय? जागरूकता म्हणजे कोणता विचार महत्त्वाचा आहे हे ओळखणं आणि कोणता विचार दुर्लक्षित करायचा हे ठरवणं. जसं तुम्ही स्पॅम मेसेज डिलीट करता ना, तसंच नकारात्मक विचारांनाही डिलीट करता आलं पाहिजे. आणि ह्यासाठी मेडिटेशन तुम्हाला मदत करतं. विचारांपासून अंतर कसं घ्यावं? आपण ना आता एक छोटंसं प्रॅक्टिकल टूल वापरूया. तुमच्या मनात जेव्हाही केव्हा विचार येतील तेव्हा त्या विचारांना लिहा. जेव्हा मन गोंधळलेलं असेल तेव्हा येणारा प्रत्येक विचार कागदावर लिहायचा. लिहिल्यावर लक्षात येतं की हा फक्त एक विचार आहे, सत्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचा. हा विचार पुराव्यावर आधारित आहे का की फक्त भीतीवर? मला जर लोक अपयशी म्हणून बोलत असतील तर मी खरंच अपयशी होणार आहे का? नाही ना. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा स्वतःला त्रास देणं आपण बंद करतो. तिसरी गोष्ट, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. श्वासांवर लक्ष दिलं की मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते, विचारांची पकड सैल होते. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे विचारांना नाव द्यायचं. म्हणजे हा विचार चिंता विचार आहे किंवा हा विचार तुलना विचार आहे. नाव दिल्यानं काय होतं, आपल्याला समजतं की कोणता विचार सोडायचा, कोणता विचार पकडून ठेवायचा. जीवन बदलणारी जाणीव. प्रत्येक विचाराला प्रतिसाद देणं गरजेचं नाही. प्रत्येक विचार हा सत्य नसतो. तुम्ही निवड करू शकता तुम्हाला कोणत्या विचारांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि हीच निवड तुम्हाला मनाच्या शांततेकडे घेऊन जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या मनातील गोंधळ, भीती, नकारात्मकता यापासून मुक्त व्हायचं असेल तर माझं 1-to-1 हीलिंग प्लस काउन्सिलिंग सेशन यात मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या शांततेच्या प्रवासात तुम्ही एकटे नाही. श्री स्वामी समर्थ.